नमस्कार. मी स्वामी भक्त राकेश वाणी. स्वामींचे अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो. स्वामी भक्तांना आलेले अनुभव आपण ह्या यूट्यूब चॅनलमार्फत आपल्यासोबत आणणार आहोत. तर आज कार्यक्रमाचा पहिला भाग आहे. पहिला भाग असल्यामुळे आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे मागील 42 वर्षांपासून स्वामी सेवेत आहेत. स्वामींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. स्वामी भक्तांची समस्या जाणून घेऊन, त्यांना समजून घेऊन, त्यांना मार्गदर्शन करत आहेत. असे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय श्री विलासराव देशमुख सर, ज्यांना प्रेमाने आणि आदराने सर्व भाविक बापू म्हणतात. तर चला आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात. श्री स्वामी समर्थ. आपलं स्वामींचे अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर बापू, आपण मागील 42 वर्षांपासून स्वामी सेवेत आहात. तर तुमच्या ह्या मार्गाची म्हणजे केंद्राकडे, या स्वामी मार्गाकडे तुमचं कशी वाटचाल झाली, तुमची सुरुवात कशी झाली? या मार्गात येण्याच्या अगोदर माझे वडील या मार्गात होते आणि वडील असल्यामुळे परंपरेनुसार मी विद्यार्थी दशेत असताना की जे काही संस्कार माझ्यावर रुजवले गेले की दर गुरुवारी आरती करायची, दर गुरुवारी महाराजांचा नमस्कार करायचा, दररोज तर नमस्कार करायचा, मग गुरुवारी नैवेद्य आरती असायची शाळेच्या धावपळीतसुद्धा. आणि त्याच्यामुळे वडिलांचे संस्कार असल्यामुळे वडील दिंडोरी पंडित मार्गात गेल्यामुळे मग नंतर मी कालांतराने शिक्षणासाठी ज्यावेळेस संभाजीनगरला आलो त्याच्यानंतर मी सातत्याने ह्या मार्गात राहण्याचा प्रयत्न केला. आणि मी व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्याकडे त्यावेळेस खूप धावपळ असतानासुद्धा मी पहिलं केंद्र 1975 साली मी इथे आणलं. आणि ते केंद्र मराठवाड्यात एक पण स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी पंडित नव्हतं. ते केंद्र मी इथे पहिले NN केंद्र स्थापन केलं. तिथे एका किचनवर ओट्यावर आपण महाराजांचा फोटो स्थापन केला आणि 10-20 लोक जे की नोकरी वर्गातले होते, मी व्यावसायिक असल्यामुळे त्यांना सपोर्ट करायचो आणि मग ह्या केंद्राची सुरुवात झाली. झाल्यानंतर परमपूज्य गुरुमाऊली यांचे वडील त्यांना खंडेराव मोरे म्हणजे ब्रह्मीभूत दादासाहेब असे संबोधायचे. आणि मग त्यांचे पदस्पर्श झाले आणि त्यावेळेस पहिला कार्यक्रम आम्ही त्यांचा ठेवला तो वरद गणेश मंडळाला. मी त्यावेळेस नुकतीच 10वीत पदार्पण केलं होतं. तरी एखादं साल काय असेल तेव्हा? साल जवळपास 84-83 असेल ते. पहिला कार्यक्रम हो, पहिला कार्यक्रम ठेवला. आणि तो कार्यक्रम ठेवल्यानंतर मग तिथे आम्ही विद्यार्थी असल्यामुळे सगळ्यांनी पैसे जमा केले, माऊलींचा दादासाहेबांचा कार्यक्रम घेतला आणि तिथून मग इथे सुरुवात झाली. आणि त्यावेळेसपासून मी दादासाहेब मराठवाड्यात फिरायला लागले. त्यावेळेस मी त्यांच्या सहवासात मराठवाड्यात फिरलो. तब्बल त्यांचा मला सहवास 3 वर्ष लाभला. दादासाहेब हे स्वतः स्वामीमय होते, स्वामी महाराज होते की ते ज्यावेळेस मनुष्य त्यांच्यासमोर जर बसला तर 7 पिढ्या मागच्या 7 पिढ्या पुढच्या हे ते आपल्याला सांगायचे. आणि ज्यावेळेस आपण त्याच्या बसलो खडाखड ते आपलं भविष्य सांगायचे, भूत भविष्य आणि वर्तमान सांगायचे. त्यावेळेस त्यांना आपल्याला असं वाटायचं की आपण या स्वतः परब्रह्म स्वामी महाराजांशीच आपण वार्तालाप करतो का. आणि असं चालूत असताना मग त्यांचे ज्यावेळेस पिठले महाराज होते त्यांचे गुरु, आणि पिठले महाराजांचं त्यांचे शिष्यत्व एकमेव शिष्य म्हणजे ब्रह्मीभूत दादासाहेब. आणि त्यांनी नंतर 1972 साली मग दिंडोरी दरबार हा इथे दिंडोरीला स्थापन केला. आणि त्यावेळेस नाम मात्र बोटावर मोजण्या इतके काही केंद्र निर्मिती झाली. हे केंद्र निर्मिती झाली त्या केंद्राला ज्यावेळेस केंद्र का म्हणतात, केंद्र म्हणण्याचं तात्पर्य असं की आपण अनेक मंदिरं पाहिले असतील. आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात जर आपण एक दगड उचलला आणि एक मारला तो कुठल्या तरी कळसाला लागेल इतकी मंदिराची निर्मिती आहे. परंतु त्या मंदिराचे आपण पावित्र्यता राखत नाही. अनेक ग्रामीण भागात मारुतीचे मंदिर असतात, तिथे दुपारच्या वेळेस टवाळके करणारे गृहस्थ बसलेले असतात, काही पत्ते कुटणारे तिथे बसलेले असतात. अशा अनुषंगाने ज्यावेळेस दादासाहेबांनी सगळा अभ्यास केला आणि केंद्र, कारण मंदिर हे मनाला धीर देतं ते मंदिर, पण ज्यावेळेस आपल्या केंद्र निर्मिती आपण काय केली की केंद्रात शांतता असावी, तुमचे प्रश्न हे निकाली निघावे. मनुष्य हा जन्माला येताना अनेक प्रश्नाचं गाठोडं घेऊन जन्माला आलेला आहे. आणि ज्यावेळेस तो सुखी समाधीने असेल त्यावेळेस त्याचं परब्रह्माकडे किंवा अध्यात्माकडे ओढ लागेल. म्हणून अशा वेळेस मग ब्रह्मीभूत दादासाहेबांनी मोजके बोटावर मोजण्या इतके आपल्या केंद्राची निर्मिती झाली. कुठल्याही केंद्रात घंटा वाजवला जात नाही. आपण जर एखाद्या मोठ्या मंदिरात गेला, आपण जर मनशांतीने डोळे मिटून जर बसलात तर दुसरा एखादा सेवेकरी येतो, भक्त येतो आणि तो जोरात घंटा वाजतो, आपलं मन विचलित होतं.
म्हणून केंद्रात घंटा नाही. केंद्रात टाळ्या का वाजवल्या जात नाही? कारण ज्यावेळेस तुम्ही एकाग्रतेने तिथे बसतात, आराधना करतात, आरती म्हणजे अर्थ त्यांनी केलेली तिला आरती म्हणतात. म्हणून ती आरतीच्या वेळेस घंटा टाळ्या हे वाजू नये आणि हात जोडून स्मरण करत आपण त्या आरतीला उपस्थित असतो. अशी ही दिंडोरी पुणेत केंद्राची वाटचाल. आणि दिंडोरी पुणेत केंद्राचा पिठले महाराजांचा मूळ जो काही गाभा होता तो होता प्रश्नोत्तर. कारण दुमुक्षित कष्टीत आणि जे काय असे दुःखलेले आहेत, अनेकांच्या संसारात इतके प्रश्न आहेत, त्या संसाराचा विस्कटलेल्या घड्या बसवल्या असतील त्या पिठले महाराज आणि ब्रह्मविभूत दादासाहेबांनी. तेच काम आज आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे करताना दिसत आहेत. अण्णासाहेब मोरेंचं यांचं आपण बोलावं तेवढं कमी आहे. कारण ब्रह्मविभूत दादासाहेबांचं महानिर्वाण झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली त्यावेळेस 150 केंद्राची निर्मिती होते. नाशिक जिल्ह्यात जास्त होते त्यावेळेस. धुळं, नाशिक आणि जळगाव याच्यात जास्त वास्तव्याला असल्यामुळे तिथे केंद्राची निर्मिती जास्त होती. परंतु ज्यावेळेस महानिर्वाण झालं आणि महानिर्वाण झाल्यानंतर जी धुरा दादासाहेबांनी माऊलींकडे दिली त्यावेळेस, कारण माऊलींचं नाव श्रीराम आणि श्रीरामाला उणे काय, कारण रामाला जसा वनवास होता तसा माऊलीलासुद्धा सुरुवातीला वनवास होता. पण मर्यादा पुरुषोत्तम जसे श्रीराम होते तसेच आमचे गुरुमाऊलीसुद्धा मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आणि कधीच त्यांना असं की आपले चार चौघात आपलं ओळख व्हावा, परिचय व्हावा किंवा आपण पत्रकारात जावा, पत्रकार परिषद घ्यावा, असं त्यांनी कुठेच असा आविर्भाव दाखवला नाही. त्यांनी मागे राहून, पडद्याच्या मागे राहून पूर्ण काम केलं. आणि आज जवळपास आपल्या राज्यात, परराज्यात, देशात, परदेशात अशा अनेक ठिकाणी केंद्राची निर्मिती केली. आज आपण 21 देशात आपले केंद्र आहेत. मुस्लिम राष्ट्रासारख्या ठिकाणी आपलं दुबईला एक सुंदरसं असं केंद्र आहे. अमेरिकेला आहे, USA आहे, नेपाळ आहे, अनेक ठिकाणी केंद्राची निर्मिती केली. आणि ती केंद्राची निर्मिती केली त्याच्यात आज प्रत्येक केंद्रात भरभरून संख्या आहे. त्रिकाल आरती असते. मी तुम्हाला मंदिराचं महत्त्व सांगितलं. कारण मंदिर एखादं जर मारुतीचं असेल तर त्या दिवशी मारुती जयंती असेल, मारुतीचा काही उत्सव असेल तर त्या दिवशी लोक दर्शनासाठी जातात. पण इथे त्रिकाल आरती का असते? सातत्य का असावं? मुस्लिम बांधव ज्यावेळेस 5 वेळेस नमाज पडतात त्यांचं सातत्य असतं. ते शुक्रवारी नमाज कधीच सोडत नाही किंवा बुडवत नाही किंवा टाळत नाही. मग आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकेल तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल. आणि ते राष्ट्र टिकवण्याचं काम म्हणजे त्रिकाल आरती. सकाळी तुम्हाला जवळ नाही, धावपळीच्या वेळात आपण असतो. सकाळी 8ला भूपाळी आरती असते, तदनंतर 10:30ला नैवेद्य आरती असते, त्याच्यानंतर संध्याकाळी 6:30ला नैवेद्य आरती असते. जेणेकरून तुम्हाला संसाराचा गाडा उचलून तुम्हाला फावल्या वेळात महाराजांकडे येऊन आराधना करता येते, जप करता येतो, तप करता येतो. आणि आपण त्या जप आणि तप याच्या नावाखाली आपले जे प्रश्न असतात त्या प्रश्नाची उकल करतो. या भारतात अनेक आपल्या याच्यात आपल्याला अनेक वेळेस कुलधर्म काय, कुलाचार काय हे माहिती नव्हतं. परंतु या मार्गाने ब्रह्मविभूत दादासाहेबांनी क्षात्रधर्माची निर्मिती केली. प्रत्येकाचं आडनाव असतं, त्या आडनावाप्रमाणे गोत्र असतं, वेल असती, कुळ असतं, पल्लव असतं, आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुलदेवी आणि कुलदैवत असतं. ज्यावेळेस तुम्ही कुलाचार करत नाही, कुलाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही, त्यावेळेस तुमचा संसारसुद्धा सुखाचा होत नाही. म्हणून आपल्याला कुलदेवीचं महत्त्व सांगून दिलं, कुलदेवीचं महत्त्व किती पटवलं. त्याच्यानंतर कुलदैवत असेल, कारण आपल्याला प्रत्येकाला असतं पण आपल्याला माहिती नाही, आणि ते माहिती ज्ञात करून देण्याचं काम केलं ते ब्रह्मविभूत दादासाहेबांनी. आणि आज गुरुमाऊली, आज दिंडोरी दरबारला आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्नोत्तर होतात. प्रत्येक केंद्रात प्रश्नोत्तर गुरुमाऊलीचा आज इतका वेळ जात असतो. 24 तासापैकी ते 18-18, 20-20 तास कार्य करतात, तरी त्यांना ते कार्य करण्याला वेळ पुरत नाही. हे झालं गुरुमाऊली आणि ब्रह्मविभूत दादासाहेबांच्या संदर्भात. परंतु उर्वरित ज्यावेळेस, कारण एक संताच्या घरी जन्माला यायला 7 पिढ्या संताच्या जावा लागत असतात. आणि तदनंतर आज गुरुमाऊलीच्या पोटी 3 सुपुत्र जन्माला आलेले आहेत. तेसुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. की आपले मोठे पुत्र असतील त्यांचं चंद्रकांत दादा त्यांना संबोधतात,
ते गुरुपीठाचं त्र्यंबकेश्वरला जे गुरुपीठ आहे त्याचं प्रशासन म्हणून काम बघतात. नंबर 2चे जे नितीन भाऊ आहेत ते बालसंस्काराच्या विभागात काम करतात. ते स्वतः BE झालेले आहेत. आणि ते सगळं काम बघत असताना मूल्यसंस्कार असतील, बालसंस्कार असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात काम करतात. आणि तिसरे जे दिंडोरीला वास्तव्याला आहेत ते आबासाहेब, त्यांचं नाव गणेश, आणि ते कृषी भूषण म्हणून त्यांना एक भूषण पदवी मिळालेली आहे की कृषीशास्त्रात इतके ते पारंगत आहेत की त्यांनी या कृषीशास्त्रात महाराष्ट्रात अनेक कृषी मेळावे घेतले. प्रत्येक कृषी मेळाव्यात त्यांनी अनेक नवीन नवीन उपक्रम राबवले. आज त्यांनी बांबूची शेती असेल, अनेक शेत्या आपल्याला दिलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस हे सेंद्रिय खत कसं वापरावं, का वापरावं, त्याची शेतीची जोपासना कशी होती, आपण जर सेंद्रिय खताने आपण जर शेती पिकवली आणि ते खाल्लं तर आपल्याला कॅन्सरसारख्या असाध्य रोगापासून आपण मुक्त होतो. म्हणून अशा अनेक तिन्ही मुलं माऊलींचे खूप आपल्याला आदरणीय आहेत. गुरुपुत्र हे खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. आणि या जनसागरात कोट्यावधी आपण जवळपास आपल्याला चंद्रकांत दादा नेहमी सांगत असतात की आपल्याकडे ह्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित याच्यात जवळपास 15 कोटी सेवेकरी याच्यात संपर्कात आहेत. कारण आज या कलियुगात चालक पालक मालक म्हणून आपण महाराजांना संबोधतो. कारण आज मनुष्य स्वार्थी आहे, चमत्कारशिवाय नमस्कार नाही. म्हणून ज्यावेळेस 15 कोटी इथे सेवेकरी जोडले गेले त्यांना प्रत्येकाला महाराजांनी काही ना काही दिलेलं आहे, देत राहतात. आणि प्रत्येकाला मनुष्य जन्म हा येतानाच अनेक अवगुण असतील किंवा त्याचा प्रारब्ध असेल किंवा संचित असेल आणि भोग असतात. ते भोगल्याशिवाय त्याला प्रारब्ध भोगल्याशिवाय त्याला गत्यंतर नसतं. त्या भोगावर मात करण्याची ताकद श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रातून आपल्याला मिळत असते. आणि गुरुमाऊली, कारण गुरुमाऊलींचं हे जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. म्हणून हा मार्ग एका दिवसात झाला नाही. हा मार्ग गेल्या 10-9 शतकापासून कार्य करतो. आणि या 10-9 शतकापासून कार्य करतात. आज त्याच्या वेळेस जे कार्य चालू आहे त्या कार्याची साता समुद्रापलीकडे गेलेले आहेत. कारण आत्ताच ज्यावेळेस तुम्ही नितीन भाऊ बघितले असतील, आता USA वॉशिंग्टनला 10 दिवसापासून दौरा आहे. कालच दुबईला आबासाहेब होते. आणि ज्यावेळेस हे सगळं होतं त्यावेळेस मोठ्या खुल्या दिलाने लोक आपण याच्यात सहभाग होतात. आणि जे लोक येतात अनुभूतीशिवाय लोक आपल्याला जवळ येत नाही. आणि प्रत्येकाला मी स्वतः माझा अनुभव सांगतो की मी ज्यावेळेस या मार्गात आलो, या मार्गात मला येऊन जवळपास 42 वर्ष झाली. 42 वर्ष म्हणजे साधे नाही. एक निष्ठा आणि श्रद्धा असावी. माणूस कुठे काय असेल निष्ठेने आणि श्रद्धेने असावे. कारण जर तुम्ही निष्ठा दगडावर ठेवली तो दगडासुद्धा तुमच्याशी बोलतो. म्हणून हे तर चालते बोलतो गुरु माऊली आहेत. यांनी अनेक लोकांना आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मग ज्यावेळेस मी ह्या मार्गात आलो, मार्गातून खूप काही मला दिलं. कारण माझ्या अपेक्षेपेक्षा महाराजांनी खूप काही मला दिलं. मी विद्यार्थी दशापासून मी जे 25 रुपये माझ्या वाट्याला आले दादासाहेबांच्या कार्यक्रमाला, ते सुद्धा माझ्याजवळ नव्हते. पण आज जर मला माऊलींनी सांगितलं एखादा त्यांचा मोठा सत्संग करायचा, ते एकटा करू शकतो एवढी ताकद माझ्यात निर्माण केली. म्हणून अनुभव हा पावलोपावले येतो, श्वासोगंती अनुभव आलेले आहेत. म्हणून माझा आता 1-2-4 वर्ष म्हणजे अनुभवाच्या माझ्याकडे तर खूप अनुभव आहे. परंतु मी आत्ता माझा आयुष्यातला स्वतः वैयक्तिक अनुभव सांगतो की गेल्या 4-5 वर्षापूर्वी मी सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो, फिरत घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मी बेशुद्ध पडलो, खाली पडलो. मला केंद्राच्याच जवळ घर असल्यामुळे काही लोकांनी मला ॲटोमध्ये टाकून हॉस्पिटलला नेलं. तिथे मला उपचार केला. आणि नंतर माऊलींना ज्ञात झालं, माहिती झालं की आमचे विलासराव हे हॉस्पिटलला आहेत. मुलाला फोन आला की काही काळजी करू नका आणि ते 10व्या दिवशी घरी येतील. आणि माझ्या आयुष्यात ज्या डॉक्टरने मला प्रेसमेकर टाकलं ते डॉक्टर आपले पुण्याचे होते. ते कधीच इकडे येत नव्हते. मला गुरुवारी माझ्या गुरूंचा वार असल्यामुळे गुरुवारी मला ऑपरेशन करायचं होतं. त्यांचा चायनाचा दौरा कॅन्सल झाला. आणि परमपूज्य गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने आणि त्यांचे कृपा आशीर्वाद माझ्यावर खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते डॉक्टरसाहेब पुण्याहून माझ्या ऑपरेशनसाठी गुरुवारी आले. हा माझा खूप मोठा अनुभव. आणि आज मी तंदुरुस्त आहेत. कारण जन्ममृत्यू हा कधीच कोणाला टळत नाही. पण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत एक निष्ठेने, श्रद्धेने, एक दिलाने जर काम केलं तर मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा माझा प्रत्येक वेळेस अनुभव आलेला आहे. म्हणून ज्यावेळेस महाराज सांगतात की काहीतरी कर, तू मनुष्य जन्माला आलेला आहे,
तुला बुद्धी प्राप्त झालेली आहे. म्हणून ह्या मार्गात येणं सोपं, या मार्गातून निघून जाणं त्याच्यापेक्षा सोपं, पण कायम कार्यरत राहणं फार अवघड आहे. कारण माझ्यासोबत अनेक लोक आले, पण ते काही काळ राहिले. प्रारब्धाशिवाय या गोष्टी शक्य नाही. म्हणून आपण ज्यावेळेस या मार्गात आलेलो आहे, हा मार्ग साधा नाही. याच्यासाठी त्यागाची भूमिका दादासाहेब असतील, पिठले महाराज असतील, माऊली असतील, माऊलींचे सुपुत्र असतील, यांनी काहीतरी त्याग केलेला आहे. कारण आपल्या घरात 5 व्यक्तींचं कुटुंब असतं, कोणी कोणाचं ऐकत नाही. परंतु माझे ज्यावेळेस गुरुमाऊली एक हाक मारता सगळ्यांना आणि एक मोठा सत्संग ठेवता, तेव्हा लाखोच्या लोकांनी तिथे सत्संग उपस्थित राहतात. हे कोण करू शकतं? हे कुठंतरी दैवी शक्ती असल्यामुळेच या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली ज्यावेळेस हे काही सांगतात, त्याच्या पाठीमागे खूप काहीतरी सत्य दडलेलं असतं. पण आपण बालिश असतो, अज्ञान असतो, आपल्याला ते वेळ निघून गेल्यानंतर कळत असते. म्हणून वेळीचं जो जागी तो भीक का मागे. प्रत्येक गोष्ट वेळेवर करा, म्हणजे आपल्या पाठीमागे महाराज राहतील. संसार करावा लागत नाही, संसार हा होत असतो. म्हणून अध्यात्मात राहून आपल्याला जर संसार करायचा असेल, की संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टीची सांगड घालणं, हे आपल्याला गुरुप्रणित मार्ग, दिंडीप्रणित मार्गाने आपल्याला सांगितलेला आहे. असा हा मार्ग सांगण्यासारखा आहे. खूप खूप छान. तुम्ही स्वामी समर्थ, मी पण बऱ्याच वर्षांपासून येतो, मी सुद्धा स्वामी भक्त आहे. तुमच्यामुळे मला हे कळलं की याला केंद्र का म्हणतात. मंदिर का नाही म्हणत, त्याला केंद्र का म्हणतात. टाळ्या वाजू नये, त्यानंतर इतरांना डिस्टर्ब होऊ नये. त्यानंतर तुम्ही तुमचा जो अनुभव सांगितला, स्वामी तिथे काय कमी. स्वामी म्हणजे आपली श्रद्धा असेल तर काही चमत्कार घडू शकतात, अशक्यही शक्य करतील ते स्वामी. खूप छान. तुम्ही मागील 42 वर्षांपासून आहात आणि तुम्ही मार्गदर्शनसुद्धा करतात. जवळपास मला वाटतं 900 का किती केंद्र आहेत आपले? 9,000 केंद्र आहेत. बरं, तुम्ही मार्गदर्शनही करतात, अनेक भाविक भक्त तुम्ही बघतात. तर तुम्हाला स्वामी भक्तांमध्ये कोणती गोष्ट एखादी चांगली वाटते आणि कोणती गोष्ट तुम्हाला खुपते की नाही असं नको करायला? मनुष्य प्राणी आहे. मनुष्य प्राण्यात अवगुण पण असतात, गुण पण असतात. कारण संस्कार केले, ते मी अगोदर सांगितले, संस्कारशिवाय या गोष्टी शक्य नाही. कारण ज्यावेळेस एखाद्या दगडाला आपण आकार देतो आणि त्याला देवाची ज्यावेळेस मूर्ती तयार करतो, त्यावेळेस त्या आकार होतो. मनुष्य जन्म हा अवगुण, जन्मताच अवगुण असतात, त्याला गुणात प्राप्त करण्यासाठी ही केंद्राची निर्मिती आहे. प्रत्येक मनुष्य हा चांगला असतो, त्याच्यात अवगुण आपण सोडून द्यायला सांगायचे आणि गुण घ्यायचे. म्हणजे दिव्याने दिवा लावायचा, ज्योतीने ज्योत पेटवायची. प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या घरात जोपर्यंत तुम्ही महाराज समजून सांगत नाही, तोपर्यंत मनुष्य सुधरत नाही. कारण मनुष्य सुधारण्याचे एक केंद्र आहे, एक गॅरेज. गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की जसं आपल्याला एखादी गाडी खराब झाली तर आपल्याला गॅरेजवर जावं लागतं, तसाच हा प्रकार आहे की मनुष्य बिघडलेले असतात आणि ते बिघडलेले माणसं दुरुस्त करण्याचं गॅरेज म्हणजेच केंद्र. आणि मनुष्याच्या गुण असुप्त असतात, ते शोधावे लागतात. सुप्त गुणातून त्याचा चालना द्यावी लागते. म्हणून सेवेक्रिया हा खूप चांगला असतो, पण त्याला जडणघडण करणे गरजेचं असतं. आणि जो मार्गात असतो, जो प्रारब्धाने आला, तो सहजपणे ते महाराजांच्या चरणी सेवा करतो आणि त्याचा उद्धार करून घेतो. म्हणून असा हा मार्ग आहे. तरी पण म्हणजे तुम्हाला काय असं वाटतं की स्वामी भक्त कसा असावा, त्याने काय त्याची दिनचर्या असावी किंवा त्याने काय नियमांचं पालन करावं वगैरे, असं काय? स्वामी भक्ताने, आपण स्वामी भक्त आहेच, भक्ताला सेवेकरी म्हणतात. सेवेकऱ्यांनी एक आपली नियमावली आहे, तिचं आपण उल्लंघन कधीच करू नये. कारण सेवेकऱ्याने 11 माळी 3 अध्याय हे केलेच पाहिजे. एक वेळ जेवण नाही केलं तर चालेल, पण ते केलंच पाहिजे. व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. परस्त्री माते समान मानली पाहिजे. परधन हे माती समान मानलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे मानाल की नाही, माझे सर्व सर्ग आहे समसकला पाहू, या वृत्तीने जोपर्यंत तुम्ही वाटचाल करत नाही, मी आणि माझं हे सोडायचं असतं. पण आपली वृत्ती अशी असते, तुझंही माझं आणि माझंही माझं. त्याच्यामुळे आपण दुःखाला प्राप्त होतो, आपल्या वाट्याला दुःख येतो. कारण आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपले हात खाली असतात आणि ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपले हात खाली असतात. म्हणून आपण आलेलो कसे आलेलो आहोत आणि कसे जाणार आहोत हे आपल्याला सिकंदर राजाने खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. म्हणून आपल्याला माणसाने माणसासारखं जगावं हे आपल्याला केंद्रात सांगत जातो. सेवेकरी सगळे चांगले आहेत, परंतु काही त्याला जर संगत गुण आणि ते लागलं तर तो मनुष्य बिघडू शकतो. पण केंद्रात बरेचसे आलेले सेवेकऱ्यांनी आपली नियमावली पाळतात, आरतीला येतात, उत्सवाला येतात, सेवा करतात, त्यांचं भलं करून घेतात. म्हणून ते महाराजांचे चरण कधीच सोडत नाही. अच्छा, म्हणजे स्वामी भक्तांनी खरं एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करायला हवा. सो आपले जे 11 माळी आणि 3 अध्याय जे आपली नियमावली आहेत त्याचं त्यांनी पालन करायला हवं. आणि
आरतीला सुद्धा जेव्हा जेव्हा शक्य आहे किंवा रोज त्यांनी हजेरी लावायचा प्रयत्न करायला हवा, असंच थोडक्यात तुम्हाला ह्या माध्यमातून सांगायचं आहे. बरं, तुम्ही मार्गदर्शन करतात. अनेक मी सुद्धा हे बघितलं, सकाळपासून मी बघतोय अनेक भाविक तुमच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात. तर तुम्हाला असं एखादा, तुम्ही आता बऱ्याच वर्षापासून करतात, एखादा असा अनुभव की तुम्हाला खूप असं म्हणजे चांगलं वाटलं, त्यांना मार्गदर्शन केलं, खूप त्या समस्येत अडकल्या होत्या, असा एक हृदयस्पर्शी अनुभव तुम्हाला इथे सांगावंसं वाटेल का सध्या? हृदयस्पर्श अनुभव हे खूप श्वासोगंधी येतात. कारण यावेळेस मी सांगितलं ना, कारण ज्यावेळेस तुम्ही ह्या मार्गात येतात आणि मार्ग प्रश्नोत्तर केले जातात, अनेकांना कुलदेवीचे प्रश्न असतात, पितरांचं माहिती नसते, त्याच्यानंतर वास्तुदोष असतात, त्याच्यानंतर कुलदेवीचा दोष असतो. ज्यावेळेस हे दोष तुमच्याकडे भरभक्कम होतात, जास्त प्रमाणात होतात, त्यावेळेस तुमच्या संसारात वितुष्ट येतं, संकट येतात, मतभेद होतात, मुलं आणि वडिलांचं जमत नाही, मिसेसचं आणि मिस्टरांचं जमत नाही. अशा वेळेस ज्यावेळेस मतभिन्नता होते एका घरात, त्यावेळेस आपण प्रत्येकाला, मी तर सांगतो, प्रत्येक मला येतो आनंदाने सांगतो की तुम्ही मला सेवा दिली, त्या सेवेचं मला फळ मिळालं. असा एकमेव मार्ग आहे. कारण त्याला काही माहीत नसतं आणि ज्यावेळेस त्याला मार्ग दाखवतो आणि त्या मार्गाने तो श्रद्धेने आणि निष्ठेने सेवा करतो आणि महाराज त्याचं काम करतात. आम्ही फक्त निमित्त असतो, प्रश्नोत्तर करतो. म्हणजे आम्ही तुमच्यातलेच एक आहोत, एक सर्वसामान्य. आम्ही कुठल्या, आमची पात्रता नाही, तेवढी आमची अवकात नाही, अवगुण हे नाहीत, पण आम्ही एक महाराजांच्या माऊलीच्या आशीर्वादाने एक महाराजांचं काम करतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही करत राहतो. आम्हाला काही आम्ही अनभिज्ञ असतो, पण महाराज आमच्याकडून करून घेतात. एवढे महाराजांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत, म्हणून त्याची सेवे करायचं काम होतं आणि आमच्या हाताला यश येतं. बरं, नॉर्मली कसं होतं की आपली जी सतसत विवेक बुद्धी म्हणा किंवा समजूतदारपणासुद्धा एक गोष्टी म्हणजे जेव्हा आपण संसार करत असतो तर ते एक अपेक्षित असतं. मग आपण तुम्ही ज्या सेवा देतात, मग त्या सेवेमुळे त्यांच्यातच ती विचारांमध्ये परिवर्तन होतं, समजूतदारपणा येतो, म्हणजे नेमकं काय सांगाल त्याबद्दल? संयम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. शिर्डीच्या साईबाबांनी काय सांगितलेलं आहे? श्रद्धा आणि सबुरी. ज्यावेळेस ते काहीतरी सांगितलं, त्याच्या पाठीमागे काहीतरी कार्यकारण भाव आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही श्रद्धा ठेवली आणि कुठल्या कामाला वेळ लागतो, काम होतं, वेळ काय येवा लागतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही सेवा करतात, कारण संचित आणि प्रालब्धावर मी वारंवार सांगितलेलं आहे, जर तुम्ही सेवा करून तुमचं प्रालब्ध बदलायची वेळ आली, ते नक्कीच बदलतं, पण त्याच्यासाठी त्यागाची भूमिका घ्यावी लागते. त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, काहीतरी काळ जाऊ द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग तुमचं फळ यायला सुरुवात होते. म्हणून आपण ज्यावेळेस श्रद्धा आणि सबुरी ठेवतो आणि त्याग करतो, त्यावेळेस 100% आपण जर आपलं नीतिधैर्य आपलं जर चांगलं असलं तर आपण महाराजांशी स्वतः वार्तालाप करू शकतो. पण तुमचं नीतिधैर्य एवढं पाहिजे की मी देवांशीही बोलू शकतो. म्हणून कृपा करून आपण ती सेवा जर केली तर मेवा 100% मिळतो, असं महाराजांचं ब्रीदवाक्य आहे. अर्थात म्हणजे सेवा कराल तर तुमच्या अंतरंगात परिवर्तन होईल, विचारात परिवर्तन होईल, तुम्हाला ज्ञान मिळेल थोडक्यात, आणि त्या समस्येवर मात करण्याची शक्ती महाराज तुमच्यामध्ये देतील. थोडक्यात असंच आपण म्हणूयात. बरं, तुमच्याकडे केंद्राची जबाबदारी आहे. त्यानंतर आता मी स्वतः बघतो की एक भव्य केंद्र इथं बनतं आहे. ते शिवधनुष्य तुम्ही आता उचललेलं आहे, तुम्ही पेलत आहात समर्थपणे. तर ती कशी धावपळ होते, परत तुमची तब्येतही थोडीशी, आता तुम्ही जसा अनुभव सांगितला, तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करतात? करता आणि करिता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नशीसे. मी एक क्षणभंगूर आहे, आज हे उद्या नाही, हे सगळं करून घेणारा तो आहे. परंतु निष्ठा आणि श्रद्धा असावी. मी ज्यावेळेस माझी मनात एक श्रद्धा होती की माझे स्वामी महाराज, त्यांच्या अंगावर वस्त्र नाही, आणि ज्यावेळेस मी एक मोठ्या बंगल्यात राहतो, मला एक मोठा सुंदर बंगला आहे, सगळ्या मला सुखसुविधा मिळाल्या, मग माझ्या गुरूंना एक चांगलं केंद्र किंवा मंदिर का नसावं, त्या दृष्टीने मी एक दगडाचं काम, संकल्प माझ्या मनात आला. आणि ज्यावेळेस हा संकल्प मनात आला त्यावेळेस मला वाटलं की माझ्याही एक गुरूंचं चांगलं सुंदर असं मंदिर असावं, केंद्र असावं, म्हणून त्याला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस लाखो हात त्याला मिळतात त्यावेळेस काहीच कमी नसतो. करता आणि करिता तूच एक स्वामीनाथा, या दृष्टीने मी ज्यावेळेस वाटचाल केली, ज्यावेळेस मी आज अनेक रुपये खर्च केले, आज काळ्या दगडाचं 3 मजली मंदिर बांधलं, त्या मंदिराला खूप धनसंचय लागला. परंतु हा एकट्या दुकट्याने कोणी केला नाही, कारण कारण महाराजांचे हात हजारो आहेत, आपले 2 हाताने आपण काही करू शकत नाही. म्हणून महाराज ज्यावेळेस देतात त्यावेळेस तो लाख हाताने महाराज देतात. आणि महाराजांच्या आशीर्वादाने माझी फक्त संकल्पना होती, माझे विचार होते आणि माझं एक श्रद्धा होती की माझ्या गुरूंचं असं मंदिर असावं, केंद्र असावं. त्या अनुषंगाने त्यांनी करून घेतलं. फक्त निमित्त मी आहे आणि असं एकीचं बळ मिळतं आहे फळ. सगळ्यांनी ज्यावेळेस एकता दाखवली, एकत्र आले आणि ज्यावेळेस हे भव्य दिव्य निर्मिती मंदिराची, केंद्राची झाली, त्याला काय शब्द नाहीत अशी निर्मिती केली.
त्रास होत असतो. आपण घरात 5 व्यक्ती असतात, नवरा बायकोचं मतभिन्नता असते. हे तर हा महाराजांचा राडगाडगा आहे. महाराजांच्या एवढ्या याच्यात अनेक लोक येणार, मतभिन्नता असणारे. त्याच्यामुळे आपण जो आला तो त्याच्यासह, जो नाही आला त्याच्याविना आपण कार्य करायचं. कार्य कधीच थांबत नाही. कारण करता आणि करिता तूच एक स्वामीनाथ. हे ज्यावेळेस आपण म्हणतो, जर आपण आपल्याकडे मीपणा घेतला, मी केलं, मी देशमुख आहे, मी एक केंद्र केलं, तर माझं अस्तित्व शून्य आहे. आज आहे, उद्या नाही. मी काही करू शकत नाही, काही करण्याची पात्रता आहे नाही. म्हणून करता आणि करिता महाराज आहेत. ज्यावेळेस सगळे लोक आपल्याला सहकार्य करतात त्यावेळेस आपलं काम होतं. म्हणून माऊलीचा आणि महाराजांचा आशीर्वाद असं या गोष्टी अशक्य आहेत. त्यांचा आशीर्वाद होता म्हणून मी या केंद्राची निर्मिती, एक मी कुठेतरी पायाचा दगड होऊ शकलो, हे माझं प्रारब्ध भाग्य. म्हणून ही निर्मिती माझ्या हातून होते. एवढेच मी महाराजांच्या प्रार्थना करतो. खूप छान. म्हणजे मोठं एवढं कार्य करतात, पण कुठलंही त्याचं क्रेडिट स्वतः न घेता सगळं करता आणि करता स्वामीच आहे. आणि खरंच तसं कार्य घेतलं तर आपल्यालाही भार राहत नाही आणि कार्यसुद्धा एकदम असं स्मूथपणे गोष्टी होत असतात. बरं, सध्या कलियुग आहे, सध्याचं जे वातावरण आहे त्यामध्ये अध्यात्माकडे वळणारे बरेचसे कमी आहेत किंवा तरुणांची संख्या तर फारच कमी आहे. तर त्यांना काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? तरुणांची संख्या खूप आहे तशी. आपण नगण्य, आपला दृष्टिकोन आपण बघितला नाही की अध्यात्म हे नंतर रिटायर झाल्यानंतर करावं असा आपला भ्रम झालेला आहे. पण ज्यावेळेस आज हे स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र, आपल्या प्रत्येक केंद्रात बालसंस्कार केंद्र आहेत, युवा संस्कार केंद्र आहेत आणि ते फार मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्याकडे अनेक शिबिरे घेतली जातात, अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या जातात. म्हणून आपण इथे वयस्कर आहेत पण तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्याला कारण आपण पण आहेत. मी ज्यावेळेस एक बोट तुमच्याकडे करेल त्यावेळेस 4 बोटं माझ्याकडे आहेत. समाज समाज समाज. आपण आपल्या घरात असतो, आपण शेजारी पाजारी. आज या कलियुगात वावरताना तुझं आहे तुझ्यापाशी जागा चुकलाशी, की आमच्याजवळ सर्व आहे पण आम्ही सगळं चुकलेलो आहे. कारण आम्हाला शेजारीशी काही घेणं देणं नाही. माझं आणि मी बघत असतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा येतो की ज्यावेळेस आपण ह्या भूतलावर या समाजात वावरत असतो त्यावेळेस जर आपण एखादा मुलगा काही वाईट मार्गाला जात असेल त्याला आपण बोलत नाही. म्हणून पूर्वी जे काही एकत्र कुटुंब होतं त्याच्यात सगळ्यांना धाक असायचा, त्याच्यात एक जबर असायचा. आणि आपण विभक्त कुटुंबात राहतो. विभक्त कुटुंबामुळे आज आपलं कुटुंब लयात चाललेलं आहे. कोणी कोणाचं नाही. आज विवाह संस्कार फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आज विवाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मुलामुलींचे उपवर झाले तरी विवाह होत नाही. तदनंतर आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहे. अनेक लोकांना पैसे असून समाधान नाही. म्हणजे आज पूर्वीपेक्षा सगळं काही समाधान आहे, हे सगळं काही मिळालेलं आहे पण समाधानी नाही. म्हणून आपल्याला युवा वर्गांना आपल्याला हे जे काही दूरदर्शन असतील, मोबाईल असतील, याच्यामुळे आपल्याला थोडासा वाईट मार्गाला चाललेलं आहे. कारण ज्यावेळेस एखाद्या अंगाई गीत म्हणायचे आणि लहान बाळ लहानपणी झोपून जायचं, पण तीच आई आज त्या लहान बाळ रडत असेल त्याच्याजवळ मोबाईल हे खेळणं देते आणि तो मुलगा खेळत राहतो. म्हणजे आपण आपल्या मुलांना संस्कारापासून दूर नेत आहोत. म्हणून आपण जे तुमच्या आमच्या हातात आहे की आम्ही आज ज्यावेळेस कलियुगात वावरत असतो त्या कलियुगात जर आपण सगळ्यांकडे समसकला वृत्तीने पाहिलं तर नक्कीच आपण या युवा वर्गाला आपण कुठेतरी थांबवू शकतो, कुठेतरी चांगल्या मार्गावर नेऊ शकतो. कारण उद्या भारताची जी पिढी आहे, तरुण पिढी, हे सगळे आपले महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. म्हणून कृपा करून त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि दिंडोरीपंडित मार्गातून बालसंस्कारच्या मार्फत त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात आपण मार्गदर्शन करत असतो. अगदी बरोबर. जसं आपलं ब्रीदवाक्यच आहे की संस्कार केले तर संस्कृती टिकेल. त्यामुळे तरुणांवर सुद्धा संस्कार होणे अध्यात्माचे गरजेचं आहेत. आणि मला असं वाटतं की अध्यात्मात स्वतः मी सुद्धा बऱ्याच तरुणपणापासून सुद्धा मी करतोच, बऱ्याच लहानपणापासून मी करतो. तर मलाही अनुभव आहे की व्यक्तिमत्वामध्ये कसा विकास होतो. मंत्रजप केल्यानंतर मनशांती मिळते, सुप्त गुणांचा विकास होतो. आता थोडंफार माझ्यात जी कला मी विकसित केली आहे त्याचं श्रेयसुद्धा महाराजांनाच देईल. जे सुप्त गुण आहे, जसं मला बोलायला आवडतं, त्यानंतर मी अभिनय वगैरे करतो, तर ह्या गुणांचा विकाससुद्धा मला मी जे मंत्रजप करतो, अध्याय वाचतो, त्यामुळे मला खूप मदत झालेली आहे. तर खूप खूप धन्यवाद बापू, तुम्ही वेळात वेळ काढून स्वामींचे अनुभव या कार्यक्रमामध्ये तुमची हजेरी लावली आणि तुम्ही आता जे मार्गदर्शन केलं ते मला आणि जे सध्या प्रेक्षक बघतायत त्यांनासुद्धा खूप खूप उपयोगी ठरणार आहे. तर आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि प्रेक्षको, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही तुमचे कमेंट आम्हाला कळवा. आणि तुम्हाला जर सुद्धा स्वामींचे काही अनुभव असेल तर आपलं हे चॅनलच स्वामींचे अनुभव
याला पूर्ण समर्पित आहे. कारण या अनुभवानेच इतर भक्तांनासुद्धा प्रेरणा मिळेल. त्यामुळे तुमचे जर काही अनुभव असतील तर तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही तुमच्याकडे येऊन शूटिंग करू आणि स्वामींचे अनुभव हे यूट्यूब चॅनल बघत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.